Now we will see the procedure to solve the problem. How to solve this problem? First step is prepare a trading and profit and loss account for the entire period, means pre and post incorporation period combined. फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय तर इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचंय आणि त्यामध्ये अमाऊंटसाठी दोन कॉलम्स करायचे प्री इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन मीन्स प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये किती अमाऊंट आहे आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन सो इथे अमाऊंटसाठी आपल्याला दोन कॉलम्स करायचे फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचंय आणि त्याला अमाऊंटसाठी दोन कॉलम करायचे आणि एंटायर पिरियडसाठी हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे. नेक्स्ट स्टेप इज allocate gross profit in the ratio of sales for each period. जो ग्रॉस प्रॉफिट असणार आहे जो ग्रॉस प्रॉफिट दिलेला असेल आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण जो ग्रॉस प्रॉफिट लिहितो मग तो ग्रॉस प्रॉफिट जो आहे हा सेल्स रेशोमध्ये डिव्हाइड करायचा आहे आणि त्या अमाऊंट प्री इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये डिस्ट्रीब्यूट करून किंवा बायफर्गेट करून रेकॉर्ड करायचे. In case any information is given about the change in SP, that is selling price or cost, then it should be work out accordingly. जर तिथे काही इन्फॉर्मेशन दिली असेल की सेलिंग प्राइस मध्ये काही चेंज होतोय किंवा कॉस्ट मध्ये काही चेंज होतोय तर तिथे आपल्याला वर्किंग नोट बनवावी लागणार आहे. In absence of information about sales, gross profit is allocated on time basis. जर प्रॉब्लेममध्ये सेल्स रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दिलेली नसेल इन द ॲब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट सेल्स जर तिथे सेल्सबद्दल कोणतीही इन्फॉर्मेशन नसेल देन द ग्रॉस प्रॉफिट इट शुड बी ॲलोकेटेड ऑन टाइम बेसिस. मग त्यावेळेला काय करायचं आहे तर ग्रॉस प्रॉफिट जो आहे हा टाइम बेसिसवरती आपल्याला डिव्हाइड करायचा आहे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. थर्ड स्टेप इज allocate फिक्स्ड पोर्शन ऑफ एक्सपेन्सेस ऑन द बेसिस ऑफ टाइम. आता जे प्रॉब्लेममध्ये जे एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले असणार आहेत हे एक्सपेन्सेस जे आहेत हे टाइम बेसिसवर आपल्याला डिव्हाइड करायचे आहेत. नेक्स्ट allocate द एक्सपेन्सेस रिलेटिंग टू सेल्स ऑन द बेसिस ऑफ सेल्स. मग आता सेल्सशी रिलेटेड जर काही एक्सपेन्सेस दिले असतील तर ते सेल्स बेसिसवर किंवा सेल्सचा जो रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आपल्याला टाइम रेशो अँड सेल्स रेशो हे दोन रेशो जे आहेत हे फर्स्ट त्यांचं वर्किंग करून घ्यायचं आहे ते रेशो फाइंड आउट करून घ्यायचे आहेत अँड देन एक्सपेन्सेस असतील तर ते टाइम बेसिसवरती जाणार आहेत आणि जर सेल्स रिलेटेड एक्सपेन्सेस असतील सेलिंग एक्सपेन्सेस किंवा सेल्सशी रिलेटेड काही एक्सपेन्सेस असतील देन इट शुड बी डिवायडेड ॲज पर सेल्स बेसिस. मग ते सेल्स बेसिसवर आपल्याला डिव्हाइड करायचे आहेत. allocate expenses relating to time ऑन बेसिस ऑफ टाइम. मग टाइम बेसिसवरचे काही किंवा त्याच्याशी रिलेटेड जर एक्सपेन्सेस असतील तर ते टाइम रेशोमध्ये डिवाइड करायचे. नेक्स्ट इज चार्ज एक्सपेन्सेस टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड विच आर एक्सक्लुझिव्हली रिलेटेड टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. आता काही जर असे एक्सपेन्सेस असतील की जे प्री इनकॉर्पोरेशनसाठी दिलेत फॉर एक्झाम्पल सॅलरी ऑफ पार्टनर देन इंटरेस्ट ऑफ पार्टनर मग हे त्या अकॉर्डिंगली आपल्याला रेकॉर्ड करायचे मध्ये प्री इनकॉर्पोरेशनसाठी आहेत का पोस्ट इनकॉर्पोरेशनसाठी आहेत त्या अकॉर्डिंगली आपल्याला त्याचं रेकॉर्डिंग करायचं. चार्ज एक्सपेन्सेस टू पोस्ट इनकॉर्पोरेशन विच आर एक्सक्लुझिव्हली रिलेटेड टू पोस्ट इनकॉर्पोरेशन. मग आता काही एक्सपेन्सेस दिलेले असतील की जे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडसाठी आहेत चार्ज करायचे मग त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील डायरेक्टर फीज डिबेंचर इंटरेस्ट मग ते पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. ट्रान्सफर प्रॉफिट रिलेटिंग टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड टू कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व अकाउंट ऑर लॉस टू गुडविल अकाउंट. जर प्रॉफिट असेल प्रॉफिट आला असेल तर तो कॅपिटल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर करायचा जर लॉस असेल लॉस टू गुडविल अकाउंट. जर प्रॉफिट असेल तर तो ट्रान्सफर कुठे होईल तर कॅपिटल रिझर्वला जर लॉस अराईज झाला तर तो गुडविल अकाउंटला जाणार आहे. ट्रान्सफर प्रॉफिट रिलेटिंग टू पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड टू प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. जो प्रॉफिट आहे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचा तो प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला ट्रान्सफर होईल. Important points.
Interest on purchase consideration should be charged to period to which it relates. It may be pre or post incorporation period. मग आता इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन जर असेल तर त्याचा जो टाइम पिरियड दिलाय त्या अकॉर्डिंगली आपल्याला तो मग प्री इन्कॉर्पोरेशनला असेल किंवा पोस्ट इन्कॉर्पोरेशनला असेल. इट इज ऑल डिपेंड्स ऑन द टाइम पिरियड. टाइम मीन्स त्याचा जो टाइम पिरियड दिलेला आहे कोणत्या पिरियडला आहे, प्री इन्कॉर्पोरेशनला आहे का पोस्ट इन्कॉर्पोरेशनला आहे, त्या अकॉर्डिंगली आपल्याला त्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे. Next point, preliminary expenses or formation expenses should be charged to post incorporation period, though it is incurred during the pre-incorporation period. See, जर preliminary expenses किंवा formation expenses दिलेले असतील, it should be charged to post incorporation period. ते पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियडला आपल्याला रेकॉर्ड करायचे. कोणते एक्सपेन्सेस असतील? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अँड फॉर्मेशन एक्सपेन्सेस. Next is audit fees may be charged alternatively to post incorporation period. आता ऑडिट फीज ज्या आहेत ह्या कुठे रेकॉर्ड केल्या जातील तर त्याची जी अमाऊंट आहे पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियडला रेकॉर्ड केली जाईल. मे बी चार्ज अल्टरनेटिव्हली टू पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड. Fourth point, preliminary expenses discount on issue of shares, debentures not written off. Debentures not written off should be shown in balance sheet on asset side. आता हे जे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स आणि त्यानंतर डिबेंचर्स नॉट रिटर्न ऑफ शुड बी शोन ऑन द बॅलन्स शीट ऑन ॲसेट साईड. मग हे कुठे रेकॉर्डिंग असं होईल तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नेक्स्ट इज इन्कम टॅक्स इज चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट. जो इन्कम टॅक्स आहे हा कसा चार्ज केला जाईल? इट इज अगेन्स्ट प्रॉफिट. हेन्स it should be divided between pre and post incorporation on the basis of profit. मग त्याचा बेस प्रॉफिट असणार आहे आणि त्या प्रॉफिटच्या बेसवरती त्याला प्री इन्कॉर्पोरेशन अँड पोस्ट इन्कॉर्पोरेशन असं त्या इन्कम टॅक्सचं जे काही अमाऊंट आहे त्याचं डिव्हायडेशन होणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज प्रॉफिट प्रायर टू इन्कॉर्पोरेशन being capital in nature should be transferred to capital reserve. आता जर प्रॉफिट अराईज झाला प्रॉफिट प्रायर टू इन्कॉर्पोरेशन मग हा ट्रान्सफर कुठे होईल तर कॅपिटल रिझर्व्हला. लॉस प्रायर टू इन्कॉर्पोरेशन शुड बी ट्रान्सफर टू गुडविल अकाउंट. जर तिथे लॉस जर अराईज झाला लॉस प्रायर टू इन्कॉर्पोरेशन, प्रायर मीन्स प्री, so loss prior to incorporation should be charged to goodwill account. Then it is the date of incorporation and not the date of commencement of business which is important for apportionment of profit between pre and post. ज्या दिवसापासून बिझनेसचं इन्कॉर्पोरेशन झाली आहे ती जी डेट आहे ती इम्पॉर्टंट आहे. The company's right to carry on the business relates back to the date of incorporation. See, आपण इन्कॉर्पोरेशन वरती तिथे बघतोय इन्कॉर्पोरेशनची डेट जी आहे ही इम्पॉर्टंट आहे आणि इन्कॉर्पोरेशनच्या आधीचा जो पिरियड आहे दॅट इज प्री इन्कॉर्पोरेशन अँड आफ्टर इन्कॉर्पोरेशन मीन्स पोस्ट इन्कॉर्पोरेशन. नेक्स्ट पॉइंट इज बेसिस ऑफ ॲलोकेशन. आता इथे काही बेसिस दिलेले आहेत. टाइम बेसिस, सेल्स बेसिस, प्री इन्कॉर्पोरेशन, पोस्ट इन्कॉर्पोरेशन आणि ते खाली एक्सपेन्सेस दिलेले दिसतात. सॅलरीज जे आहेत आता सॅलरीशी रिलेटेड जर एखादी अमाऊंट असेल देन इट शुड बी डिस्ट्रीब्युटेड ऑन टाइम बेसिस. मग सॅलरीची जी अमाऊंट आहे ही टाइम बेसिसवरती डिव्हाइड करायची आहे. टाइमचा जो रेशो असेल त्या रेशोमध्ये डिव्हाइड करून ती प्री इन्कॉर्पोरेशन अँड पोस्ट इन्कॉर्पोरेशन अशी डिव्हाइड करून ती अमाऊंट रेकॉर्ड करायची. मग असं सॅलरीज, रेट्स, टॅक्सेस, रेंट, इन्शुरन्स, इंटरेस्ट, repairs, establishment expenses, depreciation, audit fees, bank charges, electricity charges, telephone charges, printing and stationery, postage and telegram,
then office expenses, management expenses, administrative expenses, general expenses, sundry expenses, fixed expenses, interest on purchase consideration, then fixed expenses. हे सगळे जे expenses आहेत, it should be recorded on the basis of time. मग हे सगळे expenses time basis वर record केले जातात. Next is sales basis. Gross profit, commission, discount, advertisement, bad debts, travelers' expenses, carriage on sale, selling expenses, selling expenses, then selling commission, delivery expenses, distribution expenses, packing expenses, free sample, variable expenses, after sales service cost, sales promotion expenses. So these are the expenses which should be allocated on sales basis. मग हे एक्सपेन्सेस आहेत की जे आपल्याला सेल्स बेसिसवर अलोकेट करायचे प्री इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन. नेक्स्ट इज प्री इनकॉर्पोरेशन. पार्टनर्स सॅलरीज, वेंडर्स सॅलरीज, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. आता जर प्रॉब्लेममध्ये पार्टनर सॅलरी दिली असेल तर ती प्री इनकॉर्पोरेशनला आपल्याला सगळे रेकॉर्ड करायचे. देन वेंडर सॅलरी असेल, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल असेल, मग हे प्री इनकॉर्पोरेशनला जाईल. देन व्हॉट अबाउट पोस्ट इनकॉर्पोरेशन? Directors' fees, then directors' traveling expenses, preliminary expenses, formation expenses, then debenture interest, goodwill written off, then dividend on shares, income tax, managing director's remuneration, MD remuneration, then RDD reserve for doubtful debts, then discount on issue of debentures and shares, underwriting commission, brokerage on sale of debenture, brokerage on sale of shares, then share transfer fees, salary to directors. हे सगळे जे आहेत हे पोस्ट इनकॉर्पोरेशनला जाणार आहेत. सो दीज आर द एक्सपेन्सेस. हे जे एक्सपेन्सेस आहेत हे पोस्ट इनकॉर्पोरेशनला आपल्याला रेकॉर्ड करायचे. मग त्यामध्ये डायरेक्टर फीज येतील, देन गुडविल रिटर्न ऑफ, हे सगळे जे इथे चार्टमध्ये दिसत आहेत हे सगळे पोस्ट इनकॉर्पोरेशनला जाणार आहेत. So our topic is all about this pre-incorporation and post-incorporation. So हे जे basis of allocation आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणते एक्सपेन्सेस कुठे प्री इनकॉर्पोरेशनला कोणते आहेत आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला कोणते आहेत, आणि कोणते एक्सपेन्सेस आहेत की जे टाइम अँड सेल्स वरती त्या बेसिस वरती आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. सो हा चार्ट बाय हार्ट करा मी तर म्हणेन. The format of profit and loss account. This is a horizontal pro forma for profit and loss account. हॉरिझॉन्टल pro forma आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. एक्सपेन्सेस, इन्कम, अमाऊंटसाठी 2 कॉलम इथे केलेले आहेत. बिफोर इनकॉर्पोरेशन मीन्स प्री इनकॉर्पोरेशन अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन मीन्स पोस्ट इनकॉर्पोरेशन. सेम टाईपचे कॉलम आपल्याला क्रेडिट साईडला सुद्धा करायचे आहेत. बिफोर इनकॉर्पोरेशन मीन्स प्री इनकॉर्पोरेशन अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन मीन्स पोस्ट इनकॉर्पोरेशन. आता इथे या प्रोफॉर्मामध्ये एक्सपेन्सेस जे आहेत हे आपल्याला डेबिट साईडला रेकॉर्ड करायचे आहेत. अँड त्यांचे जे बेसिससाठी एक इथे कॉलम दिसतोय, बेसिस म्हणजे आपण कोणत्या बेसिसवरती एक्सपेन्सेस ॲलोकेट करतोय. सॅलरी, रेंट, टॅक्सेस, इन्शुरन्स, इंटरेस्ट, repairs, establishment expenses, depreciation, audit fees, printing and stationery. हे जे सगळे एक्सपेन्सेस दिसतात इट शुड बी ॲलोकेटेड ऑन द टाइम बेसिस. हे आपल्याला टाइम बेसिसवरती ॲलोकेट करायचे आहेत. म्हणून इथे बेस जो आहे हा इथे टाइम दिसतोय, लिहिलेला दिसतोय. नेक्स्ट कमिशन,
discount, advertisement expenses, traveling expenses, carriage on sales, selling expenses, free samples, vendors' salaries, then interest on partners' capital. फ्री सॅम्पल पर्यंत इथे जे एक्सपेन्सेस दिसतात कमिशन पासून फ्री सॅम्पल पर्यंत हे सेल्स बेसिस वरती रेकॉर्डिंग करायचे सेल्सचा जो काही रेशो आहे त्या रेशोमध्ये प्री इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन इथे रेकॉर्ड करायचं आहे देन वेंडॉर्स सॅलरी जो वेंडर आहे त्याची सॅलरी जी आहे ही आपल्याला प्री इनकॉर्पोरेशनला रेकॉर्ड करायची आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल प्री इनकॉर्पोरेशनला रेकॉर्ड होईल टू डायरेक्टर फीज ज्या आहेत ह्या पोस्ट इनकॉर्पोरेशनला रेकॉर्ड केले जातील प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पोस्ट इनकॉर्पोरेशनला जातील डिबेंचर इंटरेस्ट हे पोस्ट इनकॉर्पोरेशनला जाणार गुडविल राईट ऑफ किंवा गुडविल रिटर्न ऑफ पोस्ट इनकॉर्पोरेशनला अमाऊंट घ्यायची इन्कम टॅक्स पोस्ट इनकॉर्पोरेशन MD's रेम्युनरेशन मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन पोस्ट इनकॉर्पोरेशनला जाईल डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स प्री इनकॉर्पोरेशनला आहे हे देन या सगळ्याची टोटल जी आहे ही आपल्याला करायची आहे नेक्स्ट जो ग्रॉस प्रॉफिट आहे ग्रॉस प्रॉफिट आपण नेहमी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो ग्रॉस प्रॉफिट हा नेहमी सेल्स रेशोवरती ॲलोकेट केला जाईल पण जर प्रॉब्लेममध्ये सेल्स रिलेटेड कोणती इन्फॉर्मेशन दिलेली नसेल इन द ॲब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट सेल्स मग तेव्हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा टाइम बेसिसवरती ॲलोकेट केला जाईल अदरवाईज जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा सेल्स बेसिसवर ॲलोकेट केला जातो बिफोर इनकॉर्पोरेशनसाठी अँड आफ्टर मीन्स प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन नेक्स्ट रेंट रिसिव्ह झालंय म्हणजे ते आपल्याला मिळालंय मग ते आपलं इन्कम आहे इन्कम जे आहे रेंट रिसिव्ह झालंय मग ते टाइम बेसिसवरती रेकॉर्ड करायचंय सी जे रेंट आपण पेड केलं होतं तुम्ही बघू शकता डेबिट साईडला रेंट एक्सपेन्सेस म्हणजे आपण रेंट पे केलेलं आहे ते टाइम बेसिसवर अलोकेट झालंय आता रेंट जे आहे हे रिसिव्ह झालंय म्हणजेच काय तर मिळालंय मिळालंय म्हणजे ते माझं इन्कम आहे मग ते टाइम बेसिसवरच इथे सुद्धा अलोकेट केलं जाईल नेक्स्ट बाय शेअर्स ट्रान्सफर फीज शेअर ट्रान्सफर फीज ज्या आहेत ह्या पोस्ट इनकॉर्पोरेशनला जाणार आहेत देन मग यांची टोटल करायची आपल्याला टोटल करून झाल्यावर फाइंड आउट करायचं आहे वेदर इट इज अ नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस मग प्रोफोर्मा म्हणून आपल्याला काय बघाय इथे लक्षात येईल तर एक्सपेन्सेस जे आहेत हे डेबिट साईडला रेकॉर्ड करायचे आहेत जे इन्कम आहे हे क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचे नॉर्मल आपण जसा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करतो तसंच आहे जस्ट इथे अमाऊंट जी आहे ही प्री इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन तिचं बायफर्गेशन करून आपल्याला घ्यायचं आहे अँड बेसिस कॉलम हा एक न्यू कॉलम आहे जो इथे ऍड झाला आहे बेसिस मीन्स कोणत्या बेसवर आपण ते ॲलोकेट करतोय ते आपल्याला इथे घ्यायचं आहे तर हा प्रोफॉर्मा लक्षात आलाय का सगळ्यांच्या